प्रफुल्ल केनीला आणि आमचे मागच्या पहिल्या दिवसातील हिरो जे आपण पाहतोय रोशन पागदर इथे आलेले आहेत मनसावर. त्यांचं भरभरून इथे आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण करतोय. याच दरम्यान दुसरा सेमीफायनलचा सामना मराठा वॉरियर्स विरुद्ध जय शिवराय. पहिलं षटक घेऊन कुंदन, त्याला सामोरा जातोय तू नीरज. सुंदर असा चेंडू खेळून काढलाय, झेलबादची संधी, परंतु सुंदर असा प्रयत्न आणि झेल चुकलेला आहे. एकदा आरामात धावून काढले नीरज यांनी. अशाच रीतीने संघाचं खातं खुलताना एका चेंडू नंतर धावसंख्या होती ती बिनबाद 1. पहिल्या चेंडूवर संधी मिळताना नीरज यांना. पाहूया दुसरा चेंडू घेऊन कुंदन. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु गचाट क्षेत्ररक्षणामुळे आणखी एक धाव आरामात धावून काढली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 2. सुंदर असा चेंडू टोलावून दिला ऑफ साइडच्या वरून. चेंडू जाते तो सीमारेषा पार. चौकार डीजे. झेल घेणं किती महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवर नीरज यांचा झेल सोडला होता आणि याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नीरज यांनी चेंडू टोलावून दिला चौकारासाठी. अटीतटीचा सामना, हा सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही संघ फारच उत्कृष्ट खेळ करून सेमीफायनल पर्यंत पोहोचले आहेत. आता कोणतीही चुकी ग्राह्य धरली जाणार नाहीये. आणि याच दरम्यान पुढचा चेंडू घेऊन कुंदन. सुंदर असा चेंडू खेळून काढलाय. आरामात एक धाव धावून काढली आहे नीरज यांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 7. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. चौकार डीजे. धन्यवाद डीजे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 आणि ऑफ साइडच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव आरामात पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण केली आहे प्रफुल्ल यांनी. फार सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल व नीरज यांच्याकडनं वैयक्तिक एक एक चौकार मारून संघाची धावसंख्या 13 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे.
धन्यवाद डीजे. पहिल्या षटकात 2 चौकार आल्यानंतर दुसऱ्या षटकाची सूत्र कुणाल यांच्याकडे. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन कुणाल. त्याला सामोरा जातोय तो एका चौकारासह खेळत असलेला नीरज. पहिला चेंडू कुणाल. फुलटा पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. फार सुंदर क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर रोखलाय नीरज यांना. या एका धावेसह धावसंख्या होते ती 14. नीरज यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव. त्यांनी जर का या मॅच मध्ये हाफ सेंचुरी मारली तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मयूर यांच्याकडनं. सुंदर असा चेंडू वेगळ्याच पद्धतीने खेळून काढला, परंतु बॅटीशी काय व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल प्रफुल यांना. धावसंख्या होते ती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा. फारच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कुणाल यांच्याकडनं. 2 चेंडूवर त्यांनी दोन्ही फलंदाजांना रोखून धरलंय आणि फक्त 2च धावा दिल्यात. धावसंख्या होते ती 15 धावा. तिसरा चेंडू घेऊन कुणाल. यावेळेला मात्र बॅटअप पद्धतीचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावा आरामात धावून काढल्यात. धावसंख्या होते ती 17 धावा. पुढचा चेंडू, चौथा चेंडू घेऊन कुणाल. सुंदर चेंडू बॅटीला काही व्यवस्थितरित्या लागला नाहीये. एक धाव आरामात पूर्ण आणि गचाट क्षेत्ररक्षणामुळे दुसरी चोरटी धाव. दोन्हीही चप्पय फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या होते ती 19 धावा. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. आपण जर का पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये एक झेल सुद्धा चुकला होता आणि या षटकामध्ये गचाड क्षेत्ररक्षण. पाचवा चेंडू, शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू गॅप मध्ये टोलावून दिलाय नीरज यांनी. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार, चौकार. डीजे. चेंडू कुणाल. सुंदर चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय नीरज यांनी. पाहूया किती धावा मिळत आहेत. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आरामात धावून काढली आहे नीरज यांनी. धावसंख्येत भर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25 धावा. अजूनही 3 षटक बाकी आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25 धावा. पाहूया. आणि आपली चिल्लर कंपनी भारताचा ध्वज फडकवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याच दरम्यान तिसऱ्या षटकाची सूत्र कोणाकडे जात आहेत हे आपल्याला पाहावं लागेल, कारण की 2 षटकामध्ये 25 धावा ठोकल्या आहेत या 2 फलंदाजांनी. त्यामध्ये प्रफुल वैयक्तिक एका चौकारासह 8 धावा. गोलंदाजीसाठी तेजल. सुंदर असा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलावून दिलाय आणि आपण पाहतोय की सीमारेषेच्या बाहेर उभे असलेल्या प्रेक्षकांपैकी एकाने फारच सुंदर असा झेल घेतलाय. डीजे.
पहिल्या चेंडूवर षटकारानंतर दुसरा चेंडू घेऊन तेजल. यावेळेला मात्र रिव्हर्स खूप मारण्याचा प्रयत्न, परंतु फळीला काही चेंडू आदायला नाहीये, परंतु 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळतील आणि चेंडू जाईल तो सीमारेषा पार. बाईसच्या स्वरूपात 4 धावा. डीजे पुन्हा एकदा तिसरा चेंडू, फुलटप पद्धतीचा चेंडू टोलावून दिलाय, परंतु नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू पडून 2 धावा आरामात धावून काढल्या आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 37 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 37 धावा. पाहूया चौथा चेंडू घेऊन तेजल. एका षटकारानंतर त्याला सामोरा जातोय तो प्रफुल्ल. सुंदर असा शॉट टोलावून दिलाय लेग साइडच्या वरून. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. खणखणीत षटकार. डीजे याच दरम्यान या षटकामध्ये 2 षटकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा टोलावून दिलाय लेग साइडच्या वरून. झेलबादची संधी आणि झेल घेतलेली आहे. यावेळेला मात्र परत जावं लागेल प्रफुल्ल यांना. फारच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तेजल यांच्याकडनं. 2 षटकारानंतर त्यांनी आपल्या जाळ्यामध्ये ओढावलाय प्रफुल्ल यांना आणि गडी बाद होतोय मराठा वॉरियर संघाचा पहिला गडी बाद. 43 धावांवर पहिला गडी बाद. डीजे प्रफुल्ल यांनी वैयक्तिक 26 धावा मारून त्यांचा गडी बाद झालाय आणि प्रफुल्ल यांची जागा भरून काढण्यासाठी त्याच ताकदीचा एक एक्सपिरियन्स खेळाडू पवन केनी क्रीजवर. पाहूया तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. तेजल त्याला सामोरा जातोय तो पवन. सुंदर चेंडू ऑफ साइडच्या वरून खेळून काढलाय. गॅप मध्ये जातोय चेंडू. मला वाटतं चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. चौकार. डीजे लहान प्रेक्षक सामन्याचा पुरेपूर आनंद घेताना त्यांनी त्यांचं स्वतःचं पवेलियन बनवलंय रिक्षाच्या वरती. आणि मला वाटतं आर्यन हा सुद्धा त्याचे डान्सची मूव्स दाखवताना. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 47 धावा. डीजे पाहूया चौथ्या षटकाची सूत्र कोणाकडे जात आहेत. आणि चौथं षटक म्हणजेच वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन कुणाल. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 47 धावा 15.67च्या सरासरीने. पहिला चेंडू कुणाल. बॅटअप पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय, परंतु
क्षेत्ररक्षण तर सुंदर केलं होतं, परंतु थ्रो मला वाटतं गचाड आणि तेवढे चपळ दोन फलंदाज आणि 2 धावा आरामात धावून काढल्या आहेत. धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 49. दुसरा चेंडू घेऊन कुणाल, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु एवढा काही सुंदर संपर्क झाला नाहीये. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाऊन 1 धाव आरामात धावून काढली आहे नीरज यांनी. धावसंख्या होते ती 50 धावा. एका चौकारासह पवन 400च्या स्ट्राईक रेटने दुसरा चेंडू खेळण्याकरिता फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चुकले आणि निर्धाव असा चेंडू. सुंदर गोलंदाजी कुणाल यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू कुणाल, पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, फार सुंदर चेंडू अडवलाय, एका धावेवर रोखलाय इथे फलंदाजांना. फारच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहता येईल. 4 चेंडू मध्ये फक्त 4च धावा दिल्यात कुणाल यांनी. मला वाटतं थोडस बांध घातलाय धावसंख्येवर कुणाल यांनी त्यांच्या गोलंदाजीतून. 5वा चेंडू कुणाल, यावेळेला मात्र बॅटअप पद्धतीचा चेंडू टोलावून दिलाय, झेलबादची संधी आणि झेल घेतलेला आहे. परत जावं लागेल नीरज यांना. गडीपाद, दुसरा गडी पडताना मराठा वॉरियर्स संघाचा. डीजे वीस धावा करून आपल्या तंबूत परतताना आता त्याची जागा भरून काढण्यासाठी एक बलाढ्य असा खेळाडू लोचन. पाहूया, फारच सुंदर इकडे षटक हाताळलेलं आहे कुणाल यांनी. त्यांनी आपल्या 5 चेंडू मध्ये 4 धावा देऊन एक गडी बाद केलाय. मला वाटतं कौतुक केलं पाहिजे. धावसंख्या रोखलेली आहे कुणाल यांनी. आता शेवटचा चेंडू घेऊन कुणाल, त्याला सामोरा जातोय तो नवाखुरा फलंदाज लोचन. सावकाशपणे सम्मान देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही फळीला आदळला नाहीये. निर्धाव चेंडू. तर थँक्यू कुणाल, चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि आपण ऑन स्क्रीन बघू शकतो हे चिमुरडी मुलं आणि टी शर्ट परिधान करत असताना ही तिरंगेची. आणि आजचाच दिवस जो आहे तो सुवर्ण दिवस आहे प्रजासत्ताक दिनाचा. आणि त्या निमित्ताने हे आमचे बालवर्ग असो, सर्वच भारतीय इथे मात्र आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपला देशाचा ध्वज लहरत इथला आपला आनंद व्यक्त करतोय. तर दरम्यानच जाऊ या मॅच मध्ये 4 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 4 षटकानंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेली ती 51. जबरदस्त गोलंदाजी आता जी आपण पाहिली कुणालची, काय बॉलिंग या 4थ्या षटकात करत असताना कुणाल. तर पुन्हा एकदा आपण बघू शकतो कुंदन मोरेला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत या 5व्या षटकामध्ये. तर पवनकिनी इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉल बॅट वेगाने फिरली, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क तिथे पाहिला गेला नाहीये. टॉट बॉल. तर पहिलं 3 षटक जर पाहिलं गेलं तर पहिल्या 3 षटका मागे धावसंख्या जर पाहिली गेली तर जबरदस्त स्कोरबोर्ड हे पाहायला मिळालं होतं. आणि तसा पुढचा बॉल लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करपर्यंत एक धाव तिथे सहज मिळते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलाय लोचनने. लोचन अंबिरे एक हार्ड हिटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे, कारण नीरजची तिथे विकेट गेली आहे. 10 बॉल 20 धाव्यांची चांगली खेळी करत असताना तो परतलाय तंबूच्या आसरेला. आता इथून मात्र लोचन आलाय. लोचन काय करेल या शेवटच्या 10 बॉल मध्ये. बॅट इथे पंचांकडे मागितली आहे. दात अडस्त पंच इथे मात्र खंबीरपणे उभे आहेत. दात मात्र फेटाळली गेली आहे. इथे मात्र
लोचनसाठी इथे मात्र बक्षीस लागलेलं आहे मयूरकडनं. हॅट्रिक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या बंधूकडनं आपण बघतोय. Yes, so it is a fair delivery. तर 4 बॉल आणि या 4 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं तर मात्र 1 धावा. पुढचा बॉल यावेळी जबरदस्त फटका. चेंडू जातो लॉंग ऑनच्या डोक्यावरून. बिग षटकार. तर गरज होती आणि इथून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या बंधूकडनं प्रत्येक षटकारासाठी लागलंय लोचनसाठी. प्रोत्साहन मात्र देत आहेत. तर कंपल्सरी षटकार येणं गरजेचं होतं लोचनच्या बॅटमधून, परंतु गोलंदाजीची नक्कीच तारीफ करायला लागेल. काय गोलंदाजी या मागील 2 षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली कुणालकडनं. त्याचबरोबर आता मात्र कुंदन पहिले जर 4 बॉल बघितले तर मात्र 1 धाव दिली होती. शेवटचा बॉल पुढे बॅट विडला वेगाने. बॅटची कडा चेंडूच्या एसटीच्या मागून चेंडू जातोय. 1 धाव तिथे कंप्लीट केलाय आणि इथून मात्र 1 धाव्याने समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 5 इथे कंप्लीट होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली गेली 59. 59 धावा. तत्पूर्वी ओढतो डीजेचा बोर्ड आणि देतोय या डीजेला संधी. या यष्टीच्या मागून आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर मैदानाच्या चहू बाजूनी हे मैदान इथे मात्र भरतय. या मॅचचा आनंद घेत असताना या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं या जीपीएल तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मॅच मध्ये. आता मात्र शेवटचा षटक आहे गोलंदाजी मार्गावर आपण बघू शकतो मिस्टर हिमांशू तामोरेला. पहिला बॉल योर पिचचा चेंडू. इथून मात्र जबरदस्त एफर्ट. काय एफर्ट कुणाल कडनं बघायला मिळते. आपण बघू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये कुठेतरी इथून मात्र बसावला गेलाय रनआउट साठी लोचन. तर कुठेतरी वाटत होतं की षटकार जाईल का, परंतु आपण बघू शकतात ऑन स्क्रीन ऍक्शन बघा. जबरदस्त बॉल इथून मात्र हो इथे आपण पाहायला मिळेल ऑन स्क्रीन. काय जबरदस्त आहे. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे फील्ड केला चेंडूला. पुढचा बॉल इथून मात्र फुलका चेंडू. जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये चेंडू जातोय चौकारासाठी निघून. डीजे बॉल इथून चांगला झेल मात्र इथे टिपला गेलाय. लोचन बाद होतोय. इथे मात्र जबरदस्त बॉल या मॅच मध्ये आपण बघतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना या शेवटच्या 2 बॉल साठी मिस्टर दिव्यांग आपण बघू शकतोय. दिव्यांगला मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर 2 बॉल 2 षटकार त्याने खेचल्या होत्या. थँक्यू. शेवटचे 2 बॉल इथून मात्र जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू जातो बराच काढवेत आणि इथून मात्र झेल मात्र सोडताना 1 नाही तर 2 इथे खेळाडू चेंडूच्या मागून धावून गेले होते. ओनर होते
मिस्टर कर्णधार तेजल गावड तिथे गेले होते धावून, परंतु मात्र झेल सोडला गेलाय. चांगली बॉलिंग हिमांशूने आतापर्यंत केलं या मॅच मध्ये. इथे थोडस नाराज असतील खेळाडूवर, कारण झेल पकडणं गरजेचं होतं तिथे, परंतु झेल सोडलाय. शेवटचा बॉल, एअरलाईनचा चेंडू, यावेळी बॅटची कडा घेऊन चेंडू जातो एसटीच्या मागून. चेंडूला फील्ड होईल का? तर नाही, चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. तर अशा प्रकारे षटक इथे पूर्ण झालाय. 6 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. 6 षटकानंतर स्कोरबोर्ड जो आपण पाहू शकतोय, मराठा वॉरियर्स संघ 63 धावा स्कोरबोर्ड वर लाग. तर माफ करा, 73 धावा स्कोरबोर्ड वर झाल्या आणि इथून मात्र 74 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. ते म्हणजे जे आपण बघतोय दीर्घ संगीताच्या माध्यमातून आपला कानी पडलं गेलंय. आणि मला तरी वाटतं की प्रत्येकांना इथे हे संगीत ऐकून आपल्या बालपणाची आठवण झाली असतील, मराठी शाळेची आठवण झाली असतील. थँक्यू सो मच शशांक तामोरे. इथे बसल्या बसल्या तुम्ही आम्हाला जी जुनी आठवण आम्हाला करून दिली, आमच्या बालपणाच्या शाळेची आठवण करून गेली. थँक्यू सो मच. इथे जे कोणी असतील त्यांना प्रत्येकांनाच आपल्या शाळेची आठवण आली असेल. तत्पूर्वी जाऊया मैदानामध्ये आतापर्यंत काय घडलंय. फर्स्ट इनिंग इथे कंप्लीट झालं आणि पाहिलं गेलं तर बघता बघता 73 धावा स्कोरबोर्डवर जमवला आणि 74 धावांचं टार्गेट जे सामोरे ठेवलं गेलंय ते जय शिवराय संघासमोर. तत्पूर्वी लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण यानंतर जर पाहिलं गेलं तर फायनलची मॅच आपल्याला खेळवायची. आतापर्यंत जर कालावधी पाहिला तर 3 वाजून 50 मिनिटाचा कालावधी इथे झालाय. तर खरोखरच आमचे लाडके प्रेक्षक दुपारच्या सत्रावर जरा पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये प्लीज. व्हॉलंटियर्स अक्षरशः या मॅचचा आनंद घेत आहेत. तर आपण बघू शकतात आमचे कॅमेरामॅन आजच्या दिवसात पाहिलं गेलं तर सहू बाजूने हे आपल्याला छायाचित्र इथे दाखवत असताना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने आनंद घेतात या मॅचचा, त्यांची लाईव्ह फुटेज इथे मात्र ते वेळोवेळी देत आहेत. जबरदस्त इथे मात्र लाईव्ह पद्धतीची आम्हाला मॅच दाखवत असताना आमचे कॅमेरामॅन आपण बघू शकतो साहिल सावंतला, त्याचबरोबर हरेश आगिवली आपण बघतोय. तर आमची इथे स्कोरर लाईव्ह स्कोरर जे बसलेले आहेत मनीष निजाई, विश नेटवर्कचे हे आमचे कॅमेरामॅन आपण बघू शकतोय. सुंदर हे नेटवर्किंग आपण पाहिलंय. तर दरम्यानच क्षेत्ररक्षण इथे लागलं गेलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकतोय सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळत असताना पंकज दवणे आपल्याला बघायला मिळतोय. त्याची साथ नेहमीप्रमाणे देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रज्योत.
यस पंचांचा इथे कॉल इथे मात्र होते मॅच ऑन. प्रफुल्ल आपण बघतोय ऑन स्क्रीन. पहिला षटक पहिलाच बॉल इथून विकेटचा प्रयत्न इथून क्षेत्ररक्षण होईल का तर नाही चेंडू निघून गेलाय. इथे मात्र मला वाटतं विराज आहेत विराजने चेंडूला फीड केलाय तोवर 2 धाव इथे मिळतात आणि 2 धावांनी संघाचं अकाउंट इथे ओपन होत आहे. आपण बघतोय ऑन स्क्रीन विराज चांगला फील्ड तिथे बघायला मिळतोय. आणि तसा पुढचा बॉल इथून व्हेरिएशन इथून मात्र जबरदस्त फटका घेतला गेलाय परंतु फटका बसलाय. विराज इथे चुकणार नाही. मागच्या मॅच मध्ये जी कामगिरी केली होती तीच पुनरावृत्ती तोच फॉर्म मात्र घेऊन विराज अंबिरे जबरदस्त झेल टिपलाय आणि इथून मात्र बाद होतोय. पंकज दवणे बॅक टू द डग आउट. डीजे इथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी स्टायलिश आपल्याला बघायला मिळतोय मराठा वॉरियर्सचा ओनर कृष्णा सोमवंशी. त्याचबरोबर विराज अंबिरेला आपण बघू शकतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल मिस्टर कुंदन मोरे. आता मात्र येतोय चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथून मात्र काय करेल स्कोरबोर्ड जर पाहायला गेला तर 74 धावांचं भलं मोठं आव्हान सामोरं ठेवलं गेलं. पहिलाच बॉल इथून मात्र विकेटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. इथून मात्र बॅक टू बॅक विकेट. काय जबरदस्त बॉलिंग प्रफुल्ल केणी इथे मात्र करतोय. हो 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 काय बॉलिंग इथे मात्र करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट. आधी पहिलं तर पंकजची विकेट त्यानंतर मात्र कुंदनची विकेट. जबरदस्त बॉलिंग. थँक्यू. तर आता आपण बघू शकतो नवीन फलंदाज होतोय दाखल येतोय देवेंद्र हंबिरे यांचं हे होम ग्राउंड आपण बघू शकतोय. आणि आता मात्र इथे चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या या होम ग्राउंडवर. इथून मात्र ज्या प्रकारे तुम्हाला ओनर्सने विश्वास दाखवला त्या पद्धतीची विश्वासाची खेळी त्यांना करावी लागेल. तरी इथे मात्र हॅट्रिक ऑन झाला आणि जर हॅट्रिक मिळवली तर मयूर बागदरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. इथून मात्र टॅप केला बॉलला 1 धाव तिथे अर्जित केली जाते आणि इथून मात्र दरम्यानच 1 धावाने धावसंख्या 1 ने बदलली जाईल 3 वर जाऊन पोहोचते. तर देवेंद्र आता मात्र थोडस संयम राखत आहे. मागे जर त्याला पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवर त्याने बॅट फिरवली होती. इथे मात्र थोडस संयमी खेळी करावी लागेल देवेंद्रला. कारण संघ जर पाहायला गेला तर अडचणीला मात्र सामोरे जातोय. इथून पुढे मात्र प्रज्योतची बॅट फिरला इथून क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फिट केला जबरदस्त. तोवर 1 धाव. मला वाटते तिथे कोण होते काव्य नाईक उर्फ चिनू. चांगला झेल तिथे पकडला माफ करा चेंडू तिथे पकडलाय आणि 1 धाव तिथे सहज मिळते. आपण बघू शकतो मराठा वॉरियर्सचं हे होम ग्राउंड आणि या होम ग्राउंड वर जबरदस्त खेळी आतापर्यंत त्यांनी केलाय. शेवटचा बॉल बॅट वेगाने फिरलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निघून जाईल का तर नाही. बेट स्टॉप. नीरजने ते चेंडूला फील्ड केलाय. 2 धाव दरम्यान इथे पूर्ण होता. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देवेन आणि प्रज्योतच्या माध्यमातून. माफ करा मला वाटतं की 1 धाव तिथे खर्च केलाय. सॉरी तर षटक क्रमांक 1 इथे कंप्लीट होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली आहे 6. तर हळूहळू मात्र प्रेक्षक वर्ग अंतिम दिवसात इथे मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या बाहेर इथे उपस्थित झालाय. सर्व या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना घेवली प्रीमियर लीग तर्फे या टुर्नामेंट मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतोय 1 षटक इथे कंप्लीट. 1 षटकानंतर धावसंख्या जी लागली गेली 6. 2 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र पवन हवा का जोका इथे मात्र बघायला मिळतोय. जैसा नाम आहे वैसा काम आहे. जबरदस्त बॉलिंग तो नेहमीच करताना आपण पाहिलाय.
आपण पाहू शकतो त्याला एक गाव एक संघ घिवलीकडनं नेहमीच खेळताना त्याला पाहतोय. घिवली संघाचा गोलंदाज पवन किनी इथून मात्र मराठा वॉरियर्स कडनं पहिलाच बॉल, दुसरा बॉल इथून मात्र फेकून देतोय. हो हो हो, काय एफर्ट दिलं होतं नीरजने. चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न अडवला सुद्धा होता, परंतु इथून मात्र चेंडू जातो षटकारासाठी. जबरदस्त फटका. बघायला मिळालाय नीरज कडनं. जबरदस्त चेंडूला इथे मात्र अडवलं होतं, परंतु आता पुढचा बॉल आपण बघतोय. पुन्हा एकदा ओपीचा चेंडू इथून मात्र डाऊन द ग्राउंड फटका. चेंडू जातोय वन बॉस बॅक टू बॅक. इथून मात्र येतोय चौकार. काय बॅटिंग. थँक्यू. आता मात्र प्रज्योत इथे मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय. एक षटकार एक चौकार प्रज्योतच्या बॅट मधून इथे बघायला मिळताना स्कोर बोर्ड मात्र जय शिवरायचं पडतंय. आता मात्र आक्रमक इथे रूप रवैया धारण करत असताना बॉल इथे मात्र यॉर्कलाईनचा चेंडू पंचांकडे मागितली आहे दाद. यावेळी डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. आतापर्यंत महागडे ठरतात पवन. हो हो हो, का आपण बघू शकतो ऍक्शन रिप्ले. जबरदस्त बॉल होता, परंतु प्रज्योत काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलाय. शेवटची 2 बॉल. पुढे एकदा बॅट वेगाने फिरलाय. यावेळी चेंडू जातो पुढे एकदा डाऊन द ग्राउंड. षटकारासाठी जबरदस्त बॅटिंग. प्रज्योत मोरे नावाचा ब्रँडेड फटका. बॉल असेल शिल्लक. पण एकदा ऑनलाईनचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका. इथून मात्र क्षेत्ररक्षक आपण बघतो प्रफुल्ला चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव तिथे सहज मिळते. जबरदस्त थ्रो तिथे येतोय. 1 धाव्यांवर समाधान मानावं लागेल. 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतो. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली गेली 23. तर दरम्यानच एक वडू आहे सुमधुर संगीतासाठी होतोय छोटासा ब्रेक. नक्कीच आमचे युट्यूब लाईव्ह कॅमेरामॅन आपण इथे दाखवत आहेत प्रेक्षकांना, जी प्रेक्षक इथे मॅचचा आनंद घेत आहेत. आपण पाहिलंय तर 2 षटक इथे कंप्लीट झालेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या जी स्कोर बोर्डवर लागली गेली आहे ती आपण पाहतोय 23. पुढचा बॉल लोचन येतोय गोलंदाजी मार्गावर. पहिला बॉल इथून मात्र पंचांचा इशारा येतोय. सोय चेंडू मागे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने इथे भर पडली जाते. 24 वर जाऊन पोहोचतोय. आता मात्र समीकरण राहिले ते 24 बॉल 50 धावांचं हे समीकरण आपण बघतोय. इथून मात्र काय करेल लोचन. जर आपण पाहिले गेले तर चांगली कामगिरी करावी लागेल लोचनला. तर बघूया पुढचा बॉल. पुढचा बॉल इथून स्क्वेअरलेग रिझम. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट केला आणि थोडासा फंबल झाला तिथे. 1 धाव्याचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये. सुंदर रन बिटवीन द विकेट. तर प्रज्योतची जर विकेट मिळवली लोचनने तर मयूर पागदिरे यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक या विकेट साठी लागलेला आहे. आनंदाचा पुढचा बॉल. इथून चेंडू जातोय हवेत. मला वाटते तिथे क्षेत्ररक्षक आहेत की नाही, परंतु क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आहे. चेंडूला फील्ड केलाय. 2 धावा इथे मात्र वाचवत असताना प्रफुल्ल. चांगली गोलंदाजी प्रफुल्लने केली आहे आतापर्यंत पहिल्या या षटकात. त्यानंतर मात्र पवन थोडासा महागडा ठरतोय. हे षटक इथे मात्र कशा प्रकारचं पूर्ण होईल आपण बघू शकता. ऑन स्क्रीन चेंडूला फीड केला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मी म्हणेन की घिवलीचा हार्दिक पांड्या हा असेल प्रफुल्ल. आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण जातो चेंडू पुढे.
चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट केला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळतंय. देवेंद्र काय रनिंग करतो या खेळपट्टीवर आपण पाहायला मिळतोय. प्रज्योतकडे फिटनेस आहेच परंतु देवेंद्रची सुद्धा तारीफ असेल कारण ज्या पद्धतीने तो धावा घेतोय या खेळपट्टीवर. डबल डिजिट इथे मात्र धाव तो धावून काढतोय. 2.3 चेंडूचा खेळ धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. लोचन पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा बॉल साठी. चेंडू जातो हवेत. इथे मात्र क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव इथे कंप्लीट. जयेंद्रला आपण पाहिलं चेंडू फील्ड करत असताना आपण बघतोय. प्रणताचा पुढचा बॉल चांगला फील्ड केला जयने तिथे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाता हवे. जेल होईल का तर यस जगदीश खंबीर तिथे कुठलीही चूक करत नाहीयेत. झेल मात्र सुरेख टिपलाय. इथे मात्र देवेंद्रला व्हावं लागेल बाद. तर इथे मात्र चुकीच्या वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देवेंद्र यांचा इथे बघायला मिळालाय. इथून मात्र बाद होताना मैदानात असणं गरजेचं होतं परंतु इथून मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज होतोय दाखल आपण बघू शकतो. आता मात्र संघाचा संघनायक सरपंच इथे येतोय. या संघाचा 31 वर आपण जाऊन पोहोचेल हा स्कोर आपण बघतोय. समीकरण जर आतापर्यंत आपण ऑन स्क्रीन बघू शकतोय. 19 बॉल 43 धावांची गरज या मॅच मध्ये अजूनही जय शिवराय संघाला. शेवटचा बॉल असेल. तेजल गावड दाखल होते मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल मागे. लोचन जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. या 5 बॉल मध्ये चांगली चेंडू हाताळलेत. तर बघूया शेवटचा बॉल. इथे मात्र आउटलाईनचा चेंडू. इथे जातो चेंडू स्क्वेअर लेग रिझर्व जेल बॅक टू बॅक पुन्हा एकदा विकेट. आता मात्र कर्णधाराला बाद केलाय. काय बॉलिंग लोचनच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. 3 षटक इथे कंप्लीट आणि या 3 षटकानंतर धावसंख्या जी स्कोर बोर्डवर लागली गेली आहे ती 31. जबरदस्त इथून मात्र बॉलिंग करत असताना आता दरम्यानच ब्रेक सुरू आणि मी पुन्हा एकदा वळतोय एक छोट्याशा ब्रेक मध्ये डीजे जवळ. तर आपण बघितलं जबरदस्त इथे मात्र बॉलिंग केल्या लोचनने. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं जी संकेत साहेब इथे उपस्थित झाले तर त्यांचं इथे स्वागत असेल. त्याचबरोबर त्यांची पत्नी देखील इथे उपस्थित झालेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. थँक्यू सो मच सर इथे आपल्याला लाभलेत. त्यांचे या गिवली प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आपण बघू शकतो ऑन स्क्रीन. कुंदनजी संकेत साहेब इथे आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांची पत्नी इथे उपस्थित झाल्यात. तर थँक्यू. दरम्यानच जोडूया मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मॅच. इथे मात्र आलाय पवन केनी गोलंदाजी मार्कवर. तर जर पाहिलं गेलं तर स्कोरबोर्ड आपण पाहू शकतात की 31 वर इथे स्थिरावलं गेलाय. मॅच आपण बघू शकतोय मराठा वॉरियर्स विरुद्ध जय शिवराय. आजचा हा शेवटचा दिवस आणि आजच्या शेवटच्या दिवसाला लागलेले हे मान्यवर आपण पाहू शकतात त्या मंचावर. माननीय श्री कुंदनजी संकेत साहेब इथे आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांची पत्नी इथे देखील दाखल झालेले आहेत. त्यांचं खरोखरच हार्दिक हार्दिक स्वागत आहेत या टुर्नामेंट साठी. आपल्याला त्यांची मोलाचा हात जो लाभलेला या टुर्नामेंट साठी. दरम्यान तिथे काय होते जबरदस्त फटका येतोय प्रज्योतच्या बॅट मधून. जाईल लांबवर षटकार.
स्कोर बोर्ड इथून मात्र ढकलला जाईल 6 धाव्यांनी 37 वर. पुढचा पुण्याचा यावेळी चेंडू जातोय बॅक टू बॅक षटकारासाठी जबरदस्त बॅटिंग प्रज्योत आता मात्र ऑन फायर होतोय. बॉल आपण बघतोय तर इथून मात्र पुढचा जर बॉल बघितला गेला तर डॉट बॉल. तर शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचली ती 43 वर. तर आपण बघू शकता 4 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 4 षटकानंतर धावसंख्या 43. आपण बघू शकतोय आपण बघू शकतो आपले मान्यवर जिल्हा प्रमुख माननीय श्री कुंदनजी शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री कुंदनजी संके साहेब, त्याचबरोबर त्यांची पत्नी तृप्ती संके मॅडम इथे आलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप इथे स्वागत आपण बघतोय. आपल्याला लाभलेले मान्यवर आणि या मान्यवराकडून आपल्याला या स्पर्धेत तृप्तीताई संखे मॅडम, त्याचबरोबर या स्पर्धेत आपल्याला लाभलेलं यांचं स्पॉन्सरशिप, यांचा मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालेला आहे. तर मी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र बॉल, पहिलाच बॉल इथून मात्र टाप होतोय. एक धावाचं रूपांतर दुसऱ्या धाव्यांमध्ये इथे केलं जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. तर मॅच आपण बघू शकतो. निर्णायक मॅच समीकरण जर पाहिलं गेलं तर 11 बॉल 29 धाव्यांची गरज बघायला मिळते. नवीन फलंदाज मिस्टर कुणाल. इथून मात्र लाईनचा चेंडू जबरदस्त बॉल होता, खोदून काढला, क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव, पुन्हा एकदा दुसऱ्या धाव्याचं रूपांतर तिथे केला जात आहे. चांगलं रनिंग तिथे बघायला मिळताना. आता मात्र 10 बॉल 27 धाव्यांची गरज इथे राहिलेली आहे. दहा बॉल 27 धाव्यांची गरज. धावसंख्या 47 इथे येऊन पोहोचतोय. जर प्रोजेक्टची विकेट मिळवली तर मयूर पागदर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक लोचनसाठी आपण बघतोय. एक निर्णय मॅच आपण पाहिलं गेलं तर पहिली सेमीफायनल. त्यानंतर मात्र सोय चेंडूचा इशारा येतोय एक धावांच्या रूपात. धावसंख्येत भर. जरा पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. त्याचा पुढचा बॉल इथून मात्र यॉर्क लाईनचा चेंडू. इथून मात्र बघूया हा बॉल इथे मात्र काय असेल. डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग आता मात्र इथून होते. लोचन मात्र इथे चांगली बॅट बॉलिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि तसा पुढचा बॉल इथून मात्र क्षेत्ररक्षण होईल काय, तर एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला इथे फील्ड केलाय. तर इथून मात्र आपण बघू शकता 8 बॉल 25 धाव्यांची गरज असेल. शेवटचे 2 चेंडू या षटकातून शिल्लक. चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये करत असताना लोचन. नक्कीच आपल्या सर्वांसाठी खुश खबर येते. येत्या काही दिवसातच ही खुश खबर आपल्याला भेटतीच आपल्या या खेळाडूंसाठी. आणि त्याचा पुढचा बॉल आपण बघतोय
चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिदम, चेंडूला फील्ड केला जाईल, तोवर एक धाव तिथे सहज मिळते. चांगलं इथे मात्र बॉलिंग. तर शेवटचा बॉल आहे इथे, धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेली आहे 50. इथून मात्र गरज असेल ती 24 धाव्यांची. 7 बॉल 24 धाव्यांची गरज. एक निर्णय मॅच आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर खुशखबर आपल्यासाठी येते. नक्कीच या षटकानंतर ती खुशखबर तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. शेवटचा बॉल तर मात्र यॉर्क लाईनचा चेंडू, जबरदस्त फटका, डाऊन द ग्राउंड जातो. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा तिथे मानस मात्र केला जातोय. षटक क्रमांक इथे 5 संपला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर 51 लागलाय. इथून मात्र 6 बॉल 23 धाव्यांची गरज आहे. त्याचबरोबर आपण सांगू शकतो की आपल्याला नक्कीच एक स्पर्धा आपल्या भेटीस येते. उपसरपंच चषक शिंदे गट भावेश धर्ममेर 2026. 1,50,000 बरोबर 25,000. तृतीय पारितोषिक 25,000 असं हे पारितोषिक आपल्याला भेटीस येते. तसंच आपण बघू शकतो की आमचे कॅमेरामॅन यांना मी विनंती करतोय की कॅमेरा जर आमच्या इथे आलेला आहे, आपण बघतोय आमचे मान्यवर तिथे लाभलेले आहेत. माननीय श्री कुंदनजी संके साहेब व त्यांची पत्नी तृप्तीताई संके मॅडम इथे आलेले आहेत. तर त्यांचं इथे स्वागत करतील, त्याचबरोबर सन्मानित करतील. तर मी सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करतो की तन्मेशजी पाटील यांनी यायचं. तसंच माफ करा की आपले गावचे सरपंच साहेब जितेंद्रजी दडवी साहेब यांच्या हस्ते यांना इथे सन्मानित केलं जातंय. जितेंद्र दडवी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर मायेची शाल आणि स्नेहाचा पुष्प इथे त्यांना देतोय. एक ट्रॉफी इथे सन्मानित केली जाते. 1 मिनिट थांबायचं. त्याचबरोबर जाऊ आपण मॅच मध्ये आपण बघू शकतो की तृप्ती संकी मॅडम आपण बघायला मिळते. या कुंभवली गावच्या सरपंच साहेब आहेत. तन्मेश पाटील यांच्या हस्ते इथून मात्र त्यांना सन्मानित केलं जाते. तर मी आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडतंय की पहिलाच बॉलवर येतोय षटकार कुणाच्या बॅट मधून. तर आपण बघू शकतोय त्याचबरोबर दीपेश तामरे यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. आपण बघू शकतोय माननीय श्री कुंदनजी संके साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख आपण बघू शकतोय. थँक्यू सो मच. तुमचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि तुम्ही इथे आलात आणि तुमच्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागले गेलेत. थँक्यू सो मच. इथून मात्र खराब बॉल, नो बॉलचा इशारा. इथून मात्र या मॅच मध्ये काय होईल. 1 धाव इथे कंप्लीट केला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो इथे बघायला मिळतोय. 1+2 इथे धावा मिळतात. धावसंख्या 3 ने भर. दरम्यानच आपण ओढतोय की आपण बघू शकतात कुंदन साहेब यांची पत्नी तृप्ती मॅडम इथे आहेत. त्यांचा सुद्धा इथे सत्कार करतील. आपण बघतोय आमची महिला वर्ग यांच्या टीमच्या माध्यमातून त्यांना मायेची शाल ही परिधान केली जाते. आणि टाळ्यांचा गजर मात्र यांच्यासाठी झाला पाहिजे. आपण त्यांना पाहू शकतो. कुंभोली गावचे हे सरपंच साहेब आपल्याला बघायला मिळतात. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच मॅडम. तर धर्माचं तर खरोखरच तुमचा इथे अमूल्य वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात. आम्ही तुमचे आभारी आहोत. थँक्यू सो मच सर. आणि जाऊया आपण पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकतो इथे पुढचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जाणारा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करे. 1 धाव तिथे कंप्लीट केलाय. दुसरा धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केला जातो की तर नाही. 1 धाव्यांवर समाधान मानलाय. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर समीकरण आपण पाहू शकतोय धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचलाय. इथून मात्र 13 धाव्यांची गरज असेल. 4 बॉल 13 धावा. काय होईल या मॅच मध्ये. कुठला संघ पोहोचेल फायनल मध्ये. जबरदस्त इथे मॅच आपण बघू शकतोय. फुल टाईट मॅच इथे चाललाय. आणि ही मॅच आलाय या प्रेक्षकांच्या भेटीला. इथे मात्र दोन्ही संघाची धगधग मात्र इथे वाढली गेली आहे.
मी म्हणेल, कारण 4 बॉल अजूनही बाकी आहे. आपण बघू शकतोय नवनाथ पागदरेला 4 बॉल मध्ये 13 धावा इथे जमावं लागतील. प्रज्योतची जबरदस्त खेळी, 18 बॉल मध्ये 38 धावा त्याने. पुढचा बॉल इथून मात्र एक धाव कंप्लीट केलाय. दुसरा धाव होईल का? तर इथे 2 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केला जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 बॉल 11 धावांची गरज. तर 3 बॉल इथे 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जबरदस्त आपण बॉलिंग आतापर्यंत करतोय. पहिलाच बॉलवर षटकार, त्यानंतर 9 बॉल. इथून मात्र नवनाथ काय करेल? चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांनी केलाय आणि करावी लागेल. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. कुठला संघ आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करताना बघायला मिळेल तिथे आपल्याला भेटेल दीर्घ एंटरप्राइजेस हा संघ तिथे प्रतीक्षा करतोय आणि प्रतीक्षेत असं आहे की कुठला संघ आमच्या सोबत प्रतिस्पर्धा म्हणून उभा राहील. आनंदाचा हलक्या त्याने खेळून काढलेला फटका. 1 धाव तिथे सहज मिळते. 2 बॉल 10 धावांची गरज. इथून मात्र आता काय होईल? 2 बॉल 10. आता मात्र इथे धडधड मात्र प्रेक्षकांची वाढलेली आहे, कारण ज्या पद्धतीमध्ये ही मॅच चाललाय, काय मॅच आपल्याला बघायला मिळते. 2 बॉल 10. चला घाई करायचंय पटकन. आणि दरम्यानच मॅच नंतर कुठल्याही प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये धावत जायचं नाहीये, ह्याची नोंद घ्यायची आहे. 2 बॉल 10 धाव्यांची गरज. इथे मात्र नवनाथ पागदरे गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर आपण बघू शकतो कुणाल मोरेला. टॉस बॉल होता, परंतु फायदा मात्र उचलता आला नाहीये. एक धाव कंप्लीट केलाय. बॅकअप तिथे मिळतो लोचनकडनं आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट करत असताना आता मात्र सामनाराला 1 बॉल 8 धावांची गरज. काय मॅच आपल्याला बघायला मिळाली. फुलटॉस बॉल होता, कुणाला फायदा मात्र उचलता आला नाहीये. आपल्या गावठी भाषेत बोलायला गेलं तर आ बैल मुझे मार अशा प्रकारचा हा चेंडू होता, परंतु या चेंडूवर मात्र फायदा उचलता आला नाहीये. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण 1 बॉल 8 धावांची गरज. या मॅच मध्ये काय होईल आता जर पाहिलं गेल तर 1 बॉल 8 धावांची गरज. काय होईल या मॅच मध्ये? अजूनही सामना संपलेला नाहीये. एक बॉल 8 धावा आणि इथून मात्र येतो षटकार, परंतु सामना विजय होतोय. इथून मात्र मराठा वॉरियर संघ थेट प्रवेश करतोय फायनल मध्ये. जबरदस्त बॉलिंग इथे मात्र बघायला मिळाली मराठा वॉरियर संघाकडनं. काय जबरदस्त बॉलिंग, परंतु जबरदस्त बॅटिंग सुद्धा केली होती. ती म्हणजेच जय शिवराज संघ पाठला केला होता या मॅच मध्ये. अक्षरशः थांबवलं होतं, रडवलं होतं या गोलंदाजाला. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली आणि मॅच टाईट जी बघायला मिळाली. शेवटच्या बॉलवर इथे मात्र विजय मिळवला मराठा वॉरियर्सने. पण चिन्ह देत असताना खूप सुंदर असे छायाचित्र आपण टिपतायत. थँक्यू सो मच. आणि मी खरोखरच धन्यवाद